नमस्कार मंडळी, मी जयसिंग पुरे. आपण आज बनवणार आहे हेल्दी लाल बिर्याणी, जी बनते आपल्या घरी असलेल्या साहित्यातून, जी सगळ्यांकडे अवेलेबल असते. तर आज आपण बनवू बीट टाकून एक हेल्दी आणि चवचवीत झणझणीत अशी एक बिर्याणी. तर चला बनवूया. सर्वप्रथम आपण बासमती तांदूळ घेऊ. मी घेत आहे 3 ते 3.5 वाटी बासमती तांदूळ. तुम्ही आपल्या पद्धतीनं गरजेनुसार घेऊ शकता. तर हे 5 ते 6 जणांचं होऊ शकते. यामध्ये एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्याकरिता घेऊ आणि तांदूळ स्वच्छ साफ करून धुवून त्या पातेल्यामध्ये आपण सोडून देऊ आणि थोडेसे मीठ 1 ते 1.5 चम्मच त्यामध्ये टाकू व मिक्स करून घेऊ. लागणारे व्हेजिटेबल्स कांदा, टमाटर, शिमला मिरची, गाजर, तसेच वाटाणा, आलू, हिरवी मिरची हे सर्व घेऊ. लागणारा मसाला. घेतलेल्या आलूंना पाण्याने छान धुवून त्याला चांगल्या पद्धतीनं सोलून घेऊ, छिलून घेऊ. त्याच पद्धतीने गाजराला पण छान धुवून आपण त्याला सोलून घेऊ. आपल्या या लाल व्हेज बिर्याणीचे मुख्य हिरो व्हेजिटेबल्स बीटरूट आहे आणि या बीटरूटला छान पद्धतीनं शिलून आपण घेऊ, कारण या बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते शरीराला ताकद देते. हिरव्या मिरचीला आपण असे बारीक आकारामध्ये त्याचे तुकडे करून घेऊ आणि कांद्याला लांबसर पद्धतीनं असे लांब लांब तुकडे करून त्याला कापून घेऊ. परंतु टमाटराचे मात्र स्लाईस जर केले तर ते बिर्याणीमध्ये शोभून दिसतात, त्यामुळे आपण टमाटराला स्लाईसमध्ये कापून घेऊ. माझी बटाटा चिरण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. आपण त्याला पहिले लांब लांब असे कापून त्याचे बारीक पीसेस करून घेऊ. बिर्याणीची चव वाढवण्याकरिता शिमला मिरची पण एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. आपण त्याला छान धुवून त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेऊ. आता भात 60 ते 70% शिजलेला आहेत आणि आपण त्याला आता खाली उतरून ठेवू आणि थंड करू. आपण बिर्याणीचा राईस हा कधीही पूर्णपणे 100% शिजवत नसतो, कारण आपण व्हेजिटेबलसोबत त्याला नंतर शिजवता येते. आपण छिललेले जे गाजर आणि बीट आहेत ते आता चांगल्या पद्धतीनं किसून घेऊ, जेणेकरून ते आपल्या बिर्याणीमध्ये त्याचा चांगला स्वाद येईल. बिर्याणीला लागणाऱ्या भाज्यांपैकी आणखी एक भाजी म्हणजे फुलकोबी, जिला आपण स्वच्छ साफ करून आणि त्याचे छान बारीक बारीक तुकडे करून बिर्याणीकरिता तयार करू. बिर्याणीकरिता ज्या सर्व भाज्या आपल्याला पाहिजे होत्या त्या सर्व भाज्या आपण छान बारीक याच्यामध्ये कापून घेतलेल्या आहेत. तर आता आपण बिर्याणी बनवण्याकरिता तयार आहोत. बिर्याणी बनवणारा जो पॅन आहे तो गरम झाला की नाही ते थोडंसं चेक करायचं आणि त्यानंतर त्यात 2 ते 2.5 चम्मच तेल घ्यायचं. ते थोडं तापल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची जी कापलेली आहेत ते टाकावी. त्याच नंतर थोड्या वेळाने त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून त्याला छान चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. त्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतत राहावं, जेणेकरून कांदा जळणार नाही किंवा त्यामध्ये टाकलेली मिरची जळणार नाही. पॅन जो आपण गॅस सुरू केलेला आहे तो थोडा कमी आचवर ठेवावा. त्यानंतर त्यामध्ये लसूण जिऱ्याचा पेस्ट मिक्स करून घ्यावा. लसूण, जिरा आणि अद्रकचा जो पेस्ट असतो त्याने आपल्या बिर्याणीला छान चव येतो, फ्लेवर येतो. त्यामुळे हा पेस्ट छान चांगल्या पद्धतीने त्याला लालसर होईपर्यंत परतत राहावे, जेणेकरून त्याची छान चव येईल. हे करत असताना गॅसकडे थोडं लक्ष ठेवावं, कारण हे कमी आचवर आपल्याला करायचं आहे, जेणेकरून ते जळायला नको किंवा त्याची चव बिघडायला नको. यामध्ये लहान चमच्यांनी 2 ते 3 चम्मच चवीनुसार मीठ घ्यावे आणि 1 ते 2 चम्मच तिखट टाकावे. अर्धा चम्मच हळद टाकून याला छान चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यावं. आपल्या
चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. जर आपल्याला जसं पाहिजे कमी जास्त त्या पद्धतीनं घ्यायचं. आणि ज्यांना छान झणझणीत तिखटाचं पाहिजेत असेल तर ते थोडंसं तिखट जास्त वापरू शकते. हे मिश्रण तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्लायसेसमध्ये कापलेले जे टमाटर आहेत ते टाकून द्यावे आणि छान एकत्रित करून फेटून घ्यावं. टमाटरला पाणी सुटण्याकरिता आणि शिजण्याकरिता त्यावर परात ठेवून झाकून घेऊ. टमाटरला पाणी सुटल्यानंतर आपण त्यामध्ये कापलेलं फुलकोबी तसेच बटाटा, वाटाणा हे त्यामध्ये छान मिसळून घेऊ, मिक्स करून घेऊ आणि परत एकदा त्याला परातीने झाकून ठेवू, जेणेकरून थोडेसे आलू कोबी ही शिजली पाहिजे. त्यानंतर आपण त्यामध्ये उरलेल्या भाजीपाला घालू. आता बघा छान वाफ सुटलेली आहे त्याला. आणि आता उरलेली जी आपल्याकडे कापून ठेवलेली हिरवी शिमला मिर्च होती ती त्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊ. तशी तर ती अगोदरच टाकायला पाहिजेत होती, पण ठीक आहेत ना, काही हरकत नाहीत. आणि सोबत असलेले जे आपण किसून ठेवलेले गाजर आणि बीटरूट जे आहेत ते त्यामध्ये छान मिक्स करून घेऊ आणि छान फेटून घेऊ, जेणेकरून ते एकजीव होईल असे. आणि परत त्याला आपण एकदा वाफवण्यासाठी आपण त्याला झाकून ठेवू. त्याला छान 4 ते 5 मिनिट आणखी वाफवल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याकडे असलेला बिर्याणी मसाला त्यामध्ये टाकून त्याला छान चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेऊ. तुम्हाला जो आवडते तो बिर्याणी मसाला वापरू शकता. आता बघा आपल्याकडे शिजलेला जो भात आहे, बासमती जो तांदूळ आपण शिजवून ठेवलेला होता, छान मोकळा झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याला छान असं एकत्रित करून मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला जर थोडी चव वाढवण्याकरिता पाहिजे असल्यास थोडे काजूचे तुकडे करून त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ शकतो. त्याने थोडी छान चव येईल. आता बघा हे छान मिक्स झाल्यानंतर आपण त्याला एकदा परातीने झाकून वाफवून घेतलेले आहेत आणि हे छान पद्धतीनं मिक्स झालेली आहे. हेल्दी आणि टेस्टी लाल बिर्याणी आता आपल्यासाठी तयार आहे. एक नंबर. फार छान. ही बिर्याणी तुम्ही सुद्धा आपल्या घरी बनवा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की कशी झाली. ही स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी लाल बिर्याणी एकदा करून बघा. धन्यवाद.